सप्ताहभर आमचा सांभाळ केला, प्रतिपाळ केला, मला आरोग्य दिलं, अशा जिवंत देवाचा गौरव आम्ही करणार आहोत. त्या समान आणि त्याच्या बाजूला दुसरा सजीव नाही. या पण त्याला महिमा देऊ, आपल्या जागेवर उभं राहूया आणि एक स्थान येशूला आमच्या देवाला आम्ही उंच करूया. तुमचा कोई नाही, तुमचा काही नाही. याप्रमाणे
बाजूला दुसरा असा देव नाही. अशा जिवंत आणि पवित्र देवाची ओळख पित्या तू आम्हाला करून दिलीस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. जे कार्य त्याने वधस्तंभावर केलं त्याची जाणीव, त्याची आठवण प्रभू तो आम्हाला या दिवसात बोल देत आहेस म्हणून देखील परत एकदा आभार मानतो. ज्यानं तसे उपकार त्याने आमच्यावर केले, आमच्यावर प्रीती केली, प्रेम केलं, आमच्या अपराधांची पापांची क्षमा केली आणि एक मित्र आपल्या मित्रासाठी आपला प्राण देखील देतो. त्याप्रमाणे तू आमचा खरा मित्र झालास, आमच्यासाठी तू बलिदान केलंस. त्या प्रेमात पुढे घडू, त्या प्रेमाची लांबी, रुंदी, खोली कोणी मोजू शकत नाही. इतकं मोठं प्रेम त्याने आपला स्वप्राण देऊन आम्हाला पापातून बंधनमुक्त केलं याची जाणीव प्रवास नव्याने होते. त्याबद्दल आम्ही उभा राहून तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तूच पुढे नतमस्तक हो, तुला सरेंडर परत एकदा करतो यासाठी की या जाणीवेने प्रभू आमचं अंतःकरण तू भरून जाऊ दे. तुझ्या प्रीतीने जी क्षमा तू आमच्यावर केली त्या क्षमेने आमचं अंतःकरण तू भरून जाऊ दे. परत एकदा प्रभू तुझी आठवण, तुझी जाणीव, तुझं अर्पण, तुझं बलिदान याचं स्मरण आम्हाला दिवसात होऊ दे. आज तुझं वचन ग्रहण करण्यासाठी प्रभू तू आम्हाला इथे आणलं असताना कोणालाही प्रभू आले तसेच रिक्त परत जाऊ देऊ नको. तुझ्या आत्म्याने तो आम्हाला भर, तुझ्या वचनाने तो भर, वचनाच्या प्रकाशाने त्याच्या मार्गदर्शनाने प्रभू आम्हाला चालेल. असे देखील तुझ्या या स्तुतीमध्ये आराधनेमध्ये प्रभू तू आमचं सहाय्य केलं. येशू तुला उंचवण्यासाठी, तुझी महिमा वर्णण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य केलं. म्हणून येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणतो रे, आपण आपल्या जागेवर बसू. मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत. आमच्या मंडळीसाठी विशेष एकदा परत एकदा प्रार्थना करूया. उपास समयात आपण आहोत आणि आमची सर्वांची दृष्टी त्यावेळेस त्या दुःख सणाच्या आठवड्यात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने जे दुःख आम्हासाठी सर्व जगासाठी साहिलं त्या दिवसाकडे आमची दृष्टी या दिवसात आहे आणि त्यासाठी आमच्या अंतःकरणाची तयारी व्हावी. सर्वांनी जेव्हा जेव्हा संधी आहे, माहिती नाही आपल्याला परत करोनाचा प्रकोप वाढत असताना, परत एकदा लॉकडाऊन होत असताना माहिती नाही परत एकदा आम्हाला असं बसता येईल किंवा एकत्रित येता येईल की माहिती नाही. तर जेव्हा संधी आहे आम्ही धाव घ्यावी आणि त्याचे उपकार मानावे यासाठी आम्ही आपण सर्व मिळून थोडक्यात प्रार्थना जाणार आहोत. पास्टर सांगायला विनंती करतो ते त्यावेळेस मध्यस्थीच्या प्रार्थनेत आम्हाला थोडक्यामध्ये ते घेऊन जातील. त्यांच्या बरोबरीने आपण प्रार्थना प्रार्थनेमध्ये जाऊ आपण. अहोवेशीनं उन्नत व्हा, पुरातन द्वारानं उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा ते. हा प्रतापशाली राजा कोण? सैन्यांचा यहोवा परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. स्वर्गीय पिते, आम्ही तुझी स्तुती आणि तुला धन्यवाद देतो, कारण तू आमचा राजा आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू स्तुती पात्र आमचा उद्धारकर्ता प्रभू येशू आहेस. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो कारण तू चांगला आहे, तुझी दया सनातन आहे. आणि म्हणून आज या पवित्र वारी तू आम्हाला आणलेला आहेस. तुझ्या आज्ञेप्रमाणे तू आम्हाला सांगितलेलं आहे की शाबात दिवस पवित्रपणे पाळ व त्याची आठवण ठेव. फक्त आठवण नाही पण प्रभू येशू आम्ही तुझ्या जवळ यावं, कारण आठवडाभर आम्ही आमच्या कामामध्ये, जॉबमध्ये, वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर जातो. पण शाबात दिवस जो तू आमच्यासाठी दिलास त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो कारण तू चांगला आहे प्रभू येशू. हर दिवसाला तू चांगलं म्हटलेलं आहे आणि म्हणूनच आज या पवित्र वारी आम्ही तुझी स्तुती आणि तुला धन्यवाद द्यावा, तुझा आभार मानावे. कारण तुझं वचन हबक्कूक
मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर पवित्र आहे. आणि म्हणून प्रभू येशू आज आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज आमच्या शहादा मंडळीसाठी तुझे आभार मानतो. या शहादा मंडळीला तू सांभाळस. शहादा मंडळीतील प्रत्येक तुझ्या विश्वासणाऱ्या कुटुंबाला तुझी स्वर्गीय कृपा पुरवलीस, मार्गदर्शन केलंस. मागील दिवसामध्ये कोरोना व्हायरस पासून प्रत्येकाचा तू बचाव केलास. जरी आता सध्या बिकट परिस्थिती आहे तरी देखील आज आम्हाला तू संधी दिलीस. मी तुझे आभार मानतो. या दिवसामध्ये तुझ्या कळपाला तू राख, तुझ्या कळपाचा तू सांभाळ कर. कारण तू आम्हाला काही जुनं पडू देत नाही. तू आमचा जीव ताजा तवाना करतोस. मृत्यू छायेच्या दरीत आम्ही पडलो असताना देखील तुझी आकडी आणि तुझी काठी या मंडळीतील प्रत्येक लहान थोरांना चालवत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानून तुला धन्यवाद देतो. या मंडळीचे नेतृत्व करण्यासाठी बाळासाहेब आहे, पंचमंडळ, त्यांना देखील आम्ही तुझ्या हातात देतो. या मंडळीची जबाबदारी आहे. पालन करत असताना, आध्यात्मिक अन्न देत असताना प्रत्येकाला तू मार्गदर्शन करत आहेस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आमच्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत, दुःखी आहेत, निराश आहेत, त्यांना तू स्पर्श कर. जे तुझ्यापासून, तुझ्या मंदिरापासून दूर आहेत, त्यांच्याशी तू बोल प्रभू येशू, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजची भक्ती तू आपल्या पवित्र प्रेमळ हातात घे. या भक्तीचा चालक आणि मालक तू हो. जे वचन प्रभू बाळासाहेबांकडून येईल ते वचन आम्हा प्रत्येकासाठी एक आध्यात्मिक होऊ दे आणि आमच्या मनाचं पुनरुज्जीवन कर. आम्ही पिता परमेश्वरा ते वचन ग्रहण करण्यास तुझी स्वर्गीय कृपा तू आम्हाला पुरव. इथे आलेल्या सर्व लहान थोरांबद्दल मी तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. विशेष आमच्या तरुण मुला मुलींसाठी मी तुझे आभार मानतो. गीताच्या द्वारे तुझी स्तुती करीत असताना या प्रिय लेकरांना तू मार्गदर्शन करतोस, सहाय्य करतोस, त्यांच्या घशाला तू स्पर्श करतोस. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आणि या लेकरांच्या शिक्षणात तू त्यांना विशेष मदत कर, सहाय्य कर, अशी मी तुला विनंती करतो. सर्व काय आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित होतो. तारणारा प्रभू येशू, तुझ्या पवित्र नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. पाळीपाळीने वाचण्याकरिता स्तोत्रसहिता 62 Psalm 62 आळीपाळीने आपण वाचणार आहोत. आणि त्यानंतर प्रशितांचा विश्वास, मतांबिका देखील एकत्रित रीतीने आपण प्रकट करणार आहोत. स्तोत्र 62 आपल्याला मिळालं असेल तर वचनाचा आदर सन्मान करीत आपल्या जागेवर आपण राहणार आहोत. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. त्याच्यापासून मला तारण प्राप्ती होते. एकट्या मनुष्याला मारण्याकरिता त्याच्यावर तुम्ही सर्व कोटवर चढाई करूया. तो झुकलेल्या भिंतीसारखा, कोसळलेल्या कुंपणासारखा आहे. हे माझ्या जीवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा, कारण माझी आशा पूर्ती करणारा तो आहे.
माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे. माझ्या बलाचा दुर्ग माझा आश्रय देवच आहे. मानव प्राणी केवळ वाप आहेत, ते केवळ मिथ्या आहेत. तराजूत घातले असता ते हलके भरते, ते सर्व वापच आहेत. एकदा देव बोलला आहे, दोनदा ऐकले आहे की सामर्थ्य देवाचे आहे. बाप त्याच्या वाचलेल्या सत्य पवित्र वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद देऊ. एकत्रित रीतीने प्रत्येकाचा विश्वास मतांगीकार आपण प्रकट करणार आहोत. सर्व समर्थ देव पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाला, कुमारी मरियेच्या मुलीस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभाला केले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत्यूलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवदूतांना त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे. त्याचवर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. मंडळीने खाली बसावे. दान अर्पण घेण्याचा समय आहे, वेळ आहे आणि आपल्या देण्याद्वारे देखील आपण देवाचा गौरव करणार आहे. तरुण संघाद्वारे एक गीत बघायला लवकर या आणि गीत होत असताना आपलं दान आपण प्रभूच्या भांडारात आपण अर्पण करणार आहोत. या सप्ताहामध्ये ज्यांचे जन्मदिवस आहे आणि आपल्याला वाटतं की आपल्यासाठी प्रार्थना इथे करण्यात यावी, आपण पुढे या, आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. ज्यांचे वाढदिवस या आठवड्यामध्ये आहेत,
श्री अरुण रॉय नाईक यांच्याकडून उपस्थित आहे. आरोग्य दिल्याबद्दल त्यांनी उपस्थिती केली आहे. पहिल्या दानावर आपण आशीर्वाद मागणार आहोत. रविकांत नाईक आहे बघा या दानावर
सूचना आठवड्याच्या येण्याप्रमाणे आहे. बुधवार आणि शुक्रवारी 6-7 वाजेला आपल्याला ऑनलाईन सर्व्हिस आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. येत्या शनिवारी तरुणांचा संघ होईल, तशी त्यांची प्रॅक्टिस रोज आहे. परंतु ज्यांना बाप्तिस्मा घ्यावा असं वाटत आहे त्या सर्वांसाठी आपण ह्या शनिवारपासून बॅप्टिझम क्लासेस आपण सुरू करत आहोत. 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत त्या 1 तासामध्ये ज्यांना बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे, ख्रिस्ती आई वडिलांची लेकरं त्यांच्यासाठी आहे फक्त. आणि जर आपण इच्छुक आहात तर मंडळीचे सेक्रेटरी किंवा माझ्याकडे आपलं नाव द्या, आजच द्या, म्हणजे येत्या शनिवारपासून आपले क्लास होणार आहे. वही पेन बायबल घेऊन आपण शनिवारी 5 वाजता चर्चमध्ये आपण यायचं आहे, कारण लवकरच नोंदी गुरुवार देखील आहे. आणि त्या अनुषंगाने ज्यांना बॅप्टिझम घ्यायचे आपण आपली नावं आपण आजच द्या अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. देवाचं वचन ऐकण्याआधी आपल्या मनाची परत एकदा आपण तयारी करणार आहोत आणि विजय संगीत मधून एक गीत आपण गाणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 140. प्रभूच वाट दाखवी, स्वतः मला तू चालवी, सुचे मनाचे हा विचार तै वाटे समाधान पार. विजय संगीत गीत नंबर 140. उभा असताना आपण एक गीत गाणार आहोत, आपल्या मनाची तयारी करणार आहोत. तो चालवी मला स्वहस्ते चालवी, याप्रमाणे आपल्या मनाची तयारी करणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 140. Lord.
उत्पत्तीचं पुस्तक याचा 40वा अध्याय आणि त्याचं 14व वचन. बुक ऑफ जेनेसिस चॅप्टर 14 वर्स 14. उत्पत्ती 40 आणि 14. मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण अवश्य ठेव आणि मजवर कृपा करून फारोपाशी माझी गोष्ट काढून या करातून माझी सुटका कर. योसेफ त्याच्याविषयी आम्ही मागे काही दिवसांपासून ऐकत आहोत, मनन करत आहोत. आणि योसेफ जे येशू सारखं चरित्र आहे आणि आमचं देखील आम्ही येशू सारखं चरित्र राखावं यासाठी योसेफची स्टडी करणं अत्यंत महत्वाचं आहे. वर्स बाय वर्स किंवा वचन एकामागून एक असं आपण स्टडी करत आहोत, पण असं काही मोजके वचन आपण या दिवसात पाहत आहोत. आणि मागे आपण रंगीबेरंगी पायगोळ सगळ्याविषयी आपण पाहिलं. त्यानंतर त्याला पोतिफराच्या घरात ठेवण्यात आलं आणि सगळ्या त्या गोष्टी तिथे झाल्या. त्यानंतर त्याला तुरुंगात टाकण्यात आले आहे. आणि या ठिकाणी आम्ही बघतो की जे वचन आपण वाचलं तिथे आहे, मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण अवश्य ठेव आणि मजवर कृपा करून फारोपाशी माझी गोष्ट काढून या घरातून माझी सुटका कर. गुड न्यूज बायबल मध्ये असं लिहिलं आहे, ट्रान्सलेशन मध्ये लिहिलं आहे, तेव्हा तुझे सर्व चांगले होईल, तेव्हा कृपा करून माझी आठवण कर. आपल्या सर्वांसाठी एक मोठी समस्या ही आहे की जेव्हा सर्व बरे असते, चाललेले असते, तेव्हा आपण योसेफाची आठवण करत नाही, म्हणजे येशूची आठवण आपण करत नाही जेव्हा सर्व मुबलक असतं. होशियाचं पुस्तक याचं 13वा अध्याय त्याच्या 6व्या वचनात लिहिलं आहे, जसा त्या चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झाले म्हणून ते मला विसरले. जेव्हा आमचं बरं होतं, जेव्हा आमचं चांगलं होतं, सर्व आशीर्वाद आम्हाला असतात, फार क्वचित लोकांना योसेफाची आठवण होते, देवाची येशूची आठवण होते. पण जेव्हा समस्या असतात, अडचणी असतात, आजार असतं, दुःख असतं, तेव्हा आम्ही धाव घेतो, तेव्हा आम्ही देवदेव करतो. परंतु जेव्हा गरज नसते असं आम्हाला वाटतं, आशीर्वाद असतात, तेव्हा आम्ही योसेफाला विसरतो. होशे म्हणतो, जसा त्या चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झाले म्हणून ते मला विसरले. तृप्त झाले, चारा मिळाला म्हणून ते मला विसरले असं देव म्हणतो इस्रायलाविषयी. जेव्हा मी तृप्त असतो, जेव्हा मला चारा मिळाला असतो, तेव्हा आम्ही देवाला विसरतो. आणि योसेफ म्हणतो, तुझे जेव्हा बरे होईल तेव्हा माझे स्मरण ठेव, माझ्यावर तुझी कृपा दृष्टी करून माझी गोष्ट तू फारोपाशी काढ, म्हणजे फारोड्या गोष्टी कळेल आणि तो माझ्या तुरुंगातून, जेलमधून तो माझी सुटका करेल. आपल्या जीवनामध्ये देव परीक्षा आणि समस्या आणतो. देव देखील परीक्षा बघतो. म्हणून येशूने जेव्हा आपल्या शिष्यास प्रार्थना शिकवली, तेव्हा त्या प्रार्थनेमध्ये ज्याला आपण प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणतो, त्या परीक्षांचा उल्लेख येशूने केला. जेव्हा आम्ही पित्याकडे प्रार्थना करतो, आम्हाला परीक्षा आहेत. का आहेत? देव समस्या पाठवतो. का पाठवतो? आम्ही त्याला विसरू नये म्हणून पाठवतो. आपल्या जीवनामध्ये जर कष्ट नसतील, आपल्या जीवनामध्ये समस्या नसतील, तर आम्ही देवाला विसरून जाऊ. जर आज आमच्या जीवनामध्ये कष्ट आहे, समस्या आहे, ह्याला आम्ही सकारात्मक रीतीने घेतले तर आम्ही नक्कीच देवाची आठवण करणार, नक्कीच येशूची आठवण करणार. देवाला आम्हाला कष्टात पाहून, समस्येत पाहून, दुःखात पाहून काय आनंद होत नाही, परंतु आम्ही त्याची आठवण करावी म्हणून तो असा करत असतो. आम्ही त्याच्या आधी जवळ यावं म्हणून तो असा करत असतो.
असतो. आम्ही अधिक देवावर प्रीती करावी म्हणून तो असं करत असतो. ही गोष्ट जितक्या अधिक लवकर आम्हाला कळेल, तितक्या अधिक लवकर आम्ही समस्येतून सुटू, तितक्या अधिक त्या परीक्षांमधून आम्ही सुटणार आहोत. पण जर ही गोष्ट आम्हाला अजून कळत नाही तर या परीक्षा सुरूच राहतील, या समस्या सुरूच राहतील. आपल्या जीवनामध्ये समस्या या आशीर्वादाचा वेश बदलून येत असतात. जितक्या अधिक समस्या तेवढे अधिक आशीर्वाद, जितक्या अधिक मोठ्या परीक्षा तेवढे अधिक आशीर्वाद. हे लवकर आम्हाला शिकणं योसेफासारखं फार महत्वाचं आहे. 40 आणि 15 कारण इब्राच्या देशाहून मला चोरून आणले आणि येथेही या बंदीखान्यात टाकण्याजोगे मी काही केले नाही. एक गोष्ट आम्हाला ठिकाणी शिकण्यासाठी योसेफाच्या जीवनातून ही आहे, ते म्हणजे जे सर्व वाईट झालं मागे ते विसरून जा. तोच ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्ती जीवनात यशस्वी होईल, प्रगती होईल, जो मागचं विसरून जाईल. योसेफाच्या भावांनी आणि पोटिफराच्या बायकोने केलेल्या वाईट गोष्टी विषयी तो एकही शब्द बोलत नाही. जर प्याले दरबार कडून योसेफाला बाहेर काढायचे असते तर योसेफ हा निर्दोष आहे, कशा रीतीने त्याच्यावर अन्याय झाला, काही न करता त्याला त्या तुरुंगात टाकण्यात आलं, या गोष्टी त्याने सांगण्याची गरज होती. इथे येण्यासारखा काही अपराध मी केलेला नाही, माझ्यावर अन्यायाने या गोष्टी लादण्यात आले, मला तुरुंगात टाकले, तू काय कर, या गोष्टी कर. प्याले दरबाराला सांगितलं, तू जेव्हा बाहेर जाशील तेव्हा या गोष्टी तू फार पाशी सांग, म्हणजे तो माझी सुटका करल. अशी काही सफाई तो देत नाही. तो काय म्हणतो, उलट इब्राहिमच्या देशाहून मला चोरून आणले. त्याच्या भावाविषयी तो बोलत नाही, पोतिफराच्या पत्नीविषयी तो बोलत नाही. ही गोष्ट आम्हाला शिकण्यासारखी. योसेफाच्या जीवनातून सर्व जे वाईट झालं ते विसरून जा, त्याच्यात आमचे आशीर्वाद आहे. योसेफ स्वतःला निर्दोष प्रगट करण्यासाठी या सर्व झालेल्या ज्या गोष्टी ज्या खऱ्या होत्या त्या सांगू शकत होता, पण तो एकही शब्द सांगत नाही. आणि तेच त्याचं आशीर्वादाचं कारण झालं. त्याच्या भावांनी त्याला धोक्यात घालण्यासाठी, त्यांच्या भावांना धोक्यात घालण्यासाठी, त्या भावावर अरिष्ट न येण्यासाठी तो त्यांच्याविषयी एकही शब्द बोलत नाही. जरी त्या भावांमुळे परिस्थिती निर्माण झाली ती, पण त्या भावांविषयी तो एक शब्द बोलत नाही. त्या लोकांनी त्याला ठार मारण्याची योजना बनवली होती, केली, क्रूरतेने त्याच्याशी वागले, शेवटी विकून टाकले. एकही गोष्ट योसेफ सांगत नाही. आम्हाला तर काय झालं तर त्या गावात असं केलं, असं झालं, असं झालं, असं झालं. मग कशाला आशीर्वाद द्यायचा? काय तर खोट्या गोष्टी सांगतात झालेल्या तरी. इथे तर सर्व गोष्टी खऱ्या होऊन एकही शब्द बोलत नाही योसेफ. ना भावाविषयी बोलत, ना त्या स्त्रीबद्दल बोलत. जर परमेश्वराला त्याच्या सानिध्यात आम्हाला महान बनवायचे असेल, आम्हाला असं वाटतं तर दुसऱ्यांना क्षमा करणं, दुसऱ्यांप्रती आमचं तोंड न उघडणं, जर कोणी आमच्या विरुद्ध वाईट जर कळवत आहे त्याला मनापासून क्षमा करणं, योसेफापासून आम्ही शिकूया. योसेफापासून जर महान बनायचं आहे, देवाच्या दृष्टीने मोठं बनायचं आहे, आशीर्वाद मिळायचे आहे, तर एकच उपाय, तोंड बंद करणं. असा निश्चय आम्ही करायला, हे प्रभू दुसऱ्यांनी माझ्याविषयी केलेल्या गोष्टी मी कधीही बोलणार नाही, कधीही बोलणार नाही. मी तर बोलणार नाही असं म्हणतो, पण दुसरे जे बोलले नाही त्यांच्याविषयी चर्चा जास्त करत राहतो. काय याच्याने काय मिळतं? माझा आशीर्वाद निघून लागला.
जेव्हा मी तोंड उघडून बोलतो ना तर आमच्या अंतःकरणात जे असतं ते बाहेर येतं. जितकं अधिक तोंड उघडणार तेवढं आमचं अंतःकरण कसं आहे हे कळणार. आणि परमेश्वरापासून येणारे आशीर्वाद मग आमच्यामध्ये आमचं तोंड अडखळणं ते आम्हाला मिळत नाही. याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये लिहिलं आहे, बंधूंनो एकमेकांविरुद्ध बोलू नका. जो बंधू विरुद्ध बोलतो तो आपल्या बंधूला दोषी ठरवितो. तो नियमाविरुद्ध बोलतो व तो नियमाला दोष ठरवितो. आणि जर तू नियमाला दोष ठरवितो तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहे. बंधूंनो एकमेकांविरुद्ध बोलू नका. हो, काही बोलू नका. किती भयभीत करणार भीतीदायक हे वचन आहे. आपला नियम कोण आहे? आपला नियम ख्रिस्त आहे. म्हणून जेव्हा आपण आपल्या बंधूंविरुद्ध बोलतो तर आपण ख्रिस्ता विरुद्ध बोलतो. आपण जेव्हा आपल्या बंधूंविरुद्ध बोलतो तेव्हा मी ख्रिस्ताचा न्याय करतो. कठीण आहे. कोणी आपल्या भावाला फक्त मूर्ख आणि वेडा पण बोलला तो काय नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र आहे. फक्त मूर्ख वेडा एकच शब्द बोलला तरी. आणि या ठिकाणी आपल्या बंधूंविरुद्ध जेव्हा मी बोलतो, योसेफ एकही शब्द बोलला नाही, शेवटपर्यंत बोलला नाही. आणि जर आमच्या बंधूंविषयी बोलतो म्हणजे ते नियमाला दोष टाकतो. आणि नियम कोण आहे? ख्रिस्त आमचा नियम आहे. म्हणजे आम्ही ख्रिस्ताला दोष लावतो आणि ख्रिस्ताचा आम्ही न्याय करतो आणि आम्ही न्यायाधीशाच्या जागेवर बसतो. कठीण आहे. ख्रिस्ती लोकांसाठी वचन फार कठीण आहे. सर्वात जास्त व्यर्थ बडबड आम्ही करतो जी आम्हाला करायला लावलेली नाही. आणि आमचे आशीर्वाद आमच्या तोंडामुळे आम्ही गमून बसतो. बघा, तो जास्तीत वाचाळ असतो ना त्याची फक्त स्थिती बघा कशी, आणि जो संयमी आहे, शांत आहे, त्याची स्थिती बघा. उघड आहे. अजून आमचा नाश जर करायचा असेल तर बोला, किती बोलायचं. वधस्तंभाचा संदेश काय आहे? क्षमा आहे. येशू बोलला नाही वधस्तंभावर, यांनी असं केलं, त्यांनी कसं केलं, तो बापाला म्हणतो यांना क्षमा कर. त्याच्या विरुद्ध अपशब्द बोलत होते, त्याच्या विरुद्ध खोटे साक्षी देण्यात आल्या. त्या वधस्तंभावर जाण्याप्रत कोणता गुन्हा त्याने केलेला नव्हता. वधस्तंभावर बोर्ड लावला होता. एकही शब्द बोलला नाही आमचा ख्रिस्त. एकही शब्द बोलला नाही योसेफ. मग आम्ही का बोलावं? उत्पत्ती 40:18 आणि 19. योसेफाने उत्तर दिले, याचा अर्थ असा, त्या 3 टोपल्या म्हणजे 3 दिवस. फारो 3 दिवसाच्या आत तुझे शिर वर करून उभील, तुला झाडावर फाशी देईल आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील. पहिले दरबाराच्या स्वप्नाचा अर्थ आणि आचार्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ या ठिकाणी योसेफ सांगत आहे. स्वप्नाद्वारे सुरुवातीपासून देव योसेफाबरोबर स्वप्नाद्वारे बोलत आहे. इथे तुरुंगात असताना देखील स्वप्नाद्वारे बोलत आहे. देवाची योजना बघा कशा रीतीने देव सर्व पार्श्वभूमी बनवत आहे योसेफाला तिथून काढण्यासाठी, योसेफाला उंच करण्यासाठी. प्याले दरबाराच्या स्वप्नाचा अर्थ ऐकून आता मी सगळ्या गोष्टी सांगत नाही, आपण त्या घरी वाचण्यासाठी पहिलेच मी आपल्याला सांगितलं, माहिती असेल कशा रीतीने याची लिंक आहे. आचार्य खुश झाला. त्यालाही वाटलं की आपले स्वतःचे स्वप्न योसेफाला सांगितले आणि आपल्याही स्वप्नाचा अर्थ एखादा चांगला असेल असं वाटलं आचार्याला. त्याने दरबाराला योसेफाने सांगितलं
3 दिवसात फारो तुझे शिर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पुरवत नेणे. योसेफाने पहिले दरबाराच्या स्वप्नाचा अर्थ त्याला सांगितला, पण आचार्याच्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने सांगितला 3 दिवसाच्या आत तुझे शिर वर करून उडवून टाकेल, तुझे मांस पक्षी खातील. दोघांना स्वप्न पडलं. पहिले दरबार तुरुंगात 3 जण आहेत आणि आचार्य. फारो सैतानाचा नमुना आहे. कधी कधी सैतान आपले शिर, आपले डोकं उंच करतो, आम्हाला स्वतःला मोठे समजायला लावतो. सैतान असे करताना आपल्याला समजले पाहिजे की आपलं डोकं सैतान का उंच करत आहे, की ते उडवण्यासाठी उंच. तर मग तो 3 दिवसाच्या आत तुझे शिर वर करून मग उडवेल. आणि पहिल्या दरबारात सांगितलं 3 दिवसात फारो तुझे शिर वर करून तुला तुझ्या हुद्द्यावर पुरवत नाही. 3 दिवस. एकाला परत एकदा त्याच्या पदावर आणि दुसऱ्याला कायमचा त्याचा नाश. आणि म्हणून नीती 16 आणि 18 गर्व झाला की नाश ठेवलाच. सैतान जर आम्हाला उंचावत आहे तर आम्हाला खाली पाडण्यासाठी, थोड्या वेळासाठी आहे. आम्हाला वाटेल की आम्ही उंच आहोत, आम्हाला वाटेल की आम्ही विशेष आहोत, पण थोड्या वेळासाठी तो उंचवतो वाढण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूने परमेश्वर आपल्याला खाली पाडतो किंवा नम्र करतो तर आपल्याला उंच करण्यासाठी. 2 फॉर्म्युले. आम्हाला देवाद्वारे उंच व्हायचं असेल तर पहिले देव आम्हाला खाली आणतो, नम्र करतो, आणि मग आम्ही उंच होतो. पण सैतानाला आम्हाला संपवायचं असेल तर सैतान पहिले आम्हाला उंच करतो. जसं की दिवाळीचं रॉकेट पेटवलं खूप लवकर वर जातं, काय अंतराला जाऊन परत खाली होतं. हे असे रॉकेट आम्हाला खूप जोरात वर, त्याच्यापेक्षा जास्त जोरात खाली. देव जर आम्हाला उंच करू इच्छितो तो पहिले आम्हाला खाली म्हणजे नम्र करतो. आणि ह्या समस्या, ह्या परीक्षा त्याच्यासाठीच आहे, आम्ही नम्र व्हावं. ख्रिस्ताचे मन, ख्रिस्ताचा विचार आम्ही करूया की ख्रिस्ताने वधस्तंभापर्यंत स्वतःला लीने नम्र केलं. आणि आज तो कुठे आहे? प्रत्येक गुडगा, प्रत्येक जीव त्याच्या सारखा, त्याच्या बाजूला असा दुसरा कोणी देवच नाही. देवाने त्याला टायटल दिलं की त्याने राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. वधस्तंभापर्यंत तो नम्र होता. लोक कातरणाऱ्या पुढे जसं ते मेंढरू गप्प असतं त्याप्रमाणे तो गप्पच होता. एकही शब्द बोलला नाही. आचार्याच्या फारो आमचं शिर कापण्यासाठी, आमचा नाश करण्यासाठी तो वर करत आहे. म्हणून सैतानाला, म्हणून गर्वाला, म्हणून अहंकाराला आमच्या जीवनात जागा देऊ नका. गर्व, ताटमान. देव म्हणतो हे ताटमानीचे लोक आहे. इस्रायल लोकांना म्हणतो याच्या डोळ्या उंच आहे तो म्हणतो. हे कधी नम्र होत नाही. म्हणून देवाने त्यांना शिकवायचा प्रयत्न केला. 40 वर्ष शिकले नाही. शेवटी रानामध्ये त्यांच्या कबरा आज पण आहे. संपून गेले पण शिकले नाही. ते म्हणतो हे ताट मानेचे लोक आहे. तो बैल ओळखतो, तो गाढव ओळखतो मला, पण हे ओळखत नाही मला. जेव्हा सैतान म्हणजे फारो आमचं शिर, आमचं डोकं उंच करत आहे नाश करण्यासाठी, म्हणून सैतानाला आणि गर्वाला आमचं शिर उंच करण्यासाठी जागा देऊ नका. जो गर्विष्ठ आहे तो कधीही गायब होऊन जाईल. ठरलाच
गर्व आला की नाश ठरलाच नाही, काहीच दुसरा उपायच नाही त्याच्यावर, पडलाच, सापडायचा नाही. आचार्याचा स्वप्नाचा अर्थ दुःखदायक आणि धक्कादायक होता. मग योसेफाने का सांगितलं तरी? त्याने अशासाठी सांगितलं की त्याने हे 3 दिवस जो कालावधी आहे त्या 3 दिवसामध्ये त्याने पश्चाताप करावा आणि सार्वकालिकतेसाठी तयार व्हावं. जरी त्याचा नाश अटळ आहे, आता त्याचा मृत्यू अटळ आहे 3 दिवसात, पण या 3 दिवसाच्या कालावधी त्याच्याजवळ निदान 3 दिवस तरी आहे. आपल्याकडे 3 दिवस आहे की नाही माहिती नाही. किती दिवस आहे आमच्याकडे? त्याच्याकडे 3 दिवस होते, आमच्याकडे किती दिवस आहे? आज रात्री आहे का? कोण सांगू शकेल छातीजोगपणे की आजची रात्र मी राहील? निदान त्याला माहिती होतं 3 दिवस तरी मी मारणार नाही, एवढं नक्की. आम्हाला काहीच माहिती नाही उद्या पण आहे की माझ्याकडे. मग आम्हाला किती तयारीची गरज आहे? किती तयारीची गरज आहे? देव आम्हाला वारंवार त्याच्या वचनाद्वारे योसेफ जसं त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगतो त्याप्रमाणे देव वारंवार आम्हाला त्याच्या वचनातून सांगत आहे की आम्हाला जागृत राहण्याची गरज आहे, आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे, आम्हाला तयारी करण्याची गरज आहे. आम्हाला येशू येऊस्तोपर्यंत नम्र दिसण्याची गरज आहे, विश्वास ठेवण्याची गरज आहे. आज रात्री जर परमेश्वर आम्हाला बोलवेल तर आमची तयारी आहे का? त्याची खात्री आहे का? आमच्या पापांची क्षमा झाली आहे का? इतरांबरोबर आमचे संबंध नीट आहे का? ज्या गोष्टी देवाने आमच्या जीवनात योजल्या त्या पूर्णत्वास गेल्या आहे का? असं म्हटलेलं एका लेखकाने, जो 11व्या तासाला तारण होईल याची वाट पाहतो, 11व्या तासाला तो 10:30 वाजता मरू शकतो. 11 वाजेला माझं तारण होईल अशी वाट जो पाहत आहे तो 10:30 मरू शकतो. म्हणून 11 वाजायची वाट पाहिजे नाही आम्हाला. जो आता आहे वेळ तीच खरी आहे. 20 आणि 22 वचन. तिसऱ्या दिवशी फारोचा वाढदिवस आला, तेव्हा त्याने आपल्या सर्व चाकरास मेजवानी दिली आणि त्याने आपला पॅलेसदाराचा नायक व आचार्यांचा नायक यांना पुढे आणले. पण त्याने आचार्यांच्या नायकास फाशी दिले. योसेफाने त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितल्याप्रमाणे घडले. देवाने आपल्याला वर्षभर कसे सांभाळले याची आठवण करून देवाला धन्यवाद देऊन त्याचे चांगुलपण स्मरून आणि आपले जीवन परत एकदा देवाच्या हातात समर्पित करणं चांगलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये या ठिकाणी फारोच्या वाढदिवसाविषयी लिहिलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये फक्त 2च ठिकाणी वाढदिवसाविषयी म्हटले, एक जुन्या करारात आणि एक नवीन करारात. आठवतं का आपल्याला तिसरा वाढदिवस? 2च वाढदिवस. जुन्या करारात फारोचा म्हणजे आता आपण पाहत आहे आणि नवीन करारात हेरोदाचा. आणि जेव्हा जेव्हा वाढदिवस दोन्ही पाळले तेव्हा तेव्हा मृत्यू झाले. फारोचा वाढदिवस साजरा करत असताना आचार्याचा मृत्यू झाला, त्याचं डोकं कापण्यात आलं. बघा, सेम घटना सेम. आणि नवीन करारामध्ये जेव्हा हेरोदाचा वाढदिवस साजरा केला तेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं शिर कापून आणलं. तसा वाढदिवसाचा केक आणला. काहीतरी तर लिंक आहे ना बरोबर. दोघांचं शिर वाढदिवसालाच. पवित्र शास्त्रात 25 डिसेंबरला येशूचा जन्म झाला असं कुठे वाचायला मिळत नाही. आणि 25लाच नाताळ आहे असं पण नाही. हे कोणीतरी येऊन हा दिवस ठरवला. जर देवानेच ती तारीख सांगितली नाही
कारण आपण तेच करत 25 डिसेंबर एक प्रकारे फार काहीतरी मोठं आम्ही समजून घेतलेलं आहे. येशूपेक्षा त्या तारखेला पुष्कळ लोक जास्त महत्व द्यायला, हीच गोष्ट देवाला नको होती. ना तारीख, ना सण, ना वार, ना वाढदिवस, ना काय काय नाही. आमची दृष्टी फक्त येशूवर आणि त्याचंच महत्व व्हायला पाहिजे. हा देवाचा त्या मागचा हेतू होता. दोन्ही ठिकाणी वाढदिवस झाले, दोनच वाढदिवस आहे आणि दोन्ही वाढदिवसाला मृत्यू आलेले आहे आणि केक आलेला आहे. आता आपण वाढदिवस पाळावा की नाही पाळावा हे आपल्यावर आहे. जर येशूला वाटलं नाही त्याचा वाढदिवस कोणी पाळावा, या ठिकाणी दोन गोष्टी आम्ही देवाच्या पाहतो, दया आणि न्याय. पहिले दरबाराला दया प्राप्त झाली आणि आचार्याला न्याय म्हणजे देहांत शिक्षा झाली. पहिले दरबारासारखे लोक देवाची दया प्राप्त करतात म्हणजे आपण. पवित्र शास्त्रामध्ये येशूचे जे आगमन होणार आहे ती देवाची दया आहे. यहूदाचं पत्र 21व्या वचनात लिहिलं आहे. यहूदा आणि 21व्या वचनात लिहिलं आहे, सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा म्हणजे ज्या दिवशी आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईल ती आमच्यासाठी दया आहे. ज्यांना घेऊन जाण्याची त्यांच्यासाठी दया आहे, परंतु जे राखले जातील त्यांच्यावर न्याय ओढवणार आहे. पहिले दरबारावर दया झाली आणि आचार्याचा न्याय झाला. आणि आचाराप्रमाणे जे दुर्जन आहे ते न्यायासाठी राखले जाईल. पहिले दरबार आणि आचार्यांना 3 दिवस दोघांना राहायचं आहे. बघा सिच्युएशन बघा, योसेफ पहिले दरबार, आचार्य 3 दिवस आहे. एकाला परत एकदा हुद्द्यावर आणि दुसऱ्याला फासावर किंवा त्याचं शिर ओढवण्यासाठी. एकाचं वर्तमान काळाचे कष्ट संपून आता त्याला आनंदाकडे वाटचाल असेल. पहिले दरबार 3 दिवसाची वाट पाहत आहे, कधी 3 दिवस संपले आणि तो आनंदामध्ये आहे. तर दुसऱ्याच्या मनामध्ये काय आहे? भीती आहे. अरे बाप, 1 दिवस कमी झाला, माझं कमी झाला. सिच्युएशन पहा, एक दिवस लवकर संपण्याची वाट पाहत आहे आणि दुसरा हे संपू नये अशी वाट पाहतो. एक आनंद त्याच्या मनामध्ये आहे, दुसऱ्याच्या मनात भीती वाढत आहे. प्यारे दरबार जो आहे तो राजगृहात राहण्याची तयारी करत आहे. आता 3च दिवस बाकी. तर दुसरा मरणाची वाट पाहत आहे. प्याले दरबार ही आनंदाने वेळ घालवत आहे, तर आचारी देहांत शिक्षा, न्याय, आक्रोश आणि ह्या विचारामध्ये तो वेळ घालवत आहे. प्याले दरबारासाठी त्या बंदीगृहाच्या दारावर येणारा प्रत्येक ठोका आनंदाचा होता. मला सोडवण्यासाठी कोणीतरी दूत येत आहे, कधी आज्ञा होईल. प्रत्येक ठोका जर असेल त्याचे आनंद व्यक्त होत होता. पण त्याच वेळेस तो ठोका त्या आचारासाठी घात करणारा आहे, धक्का देणारा आहे, भीतीप्रद आहे असा. आज देखील 2 समूहातील लोक आहेत, गटातील लोक आहेत. आद्य देवताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिले उठतील. नंतर जीवन उरलेले आपण त्याच्या बरोबर प्रभूला समोर भेटण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसे सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. ते सलिकास पहिले पत्र 4 अध्याय 16 आणि 17 मध्ये आहे. देवाच्या दैनिक देवाची लेकरं या मोठ्या घटनेची वाट आपण पाहत आहोत. आद्य देवदूत येईल आणि एका तुतारीचा नाद होईल. आमच्यासाठी ती आनंदाची घटना असणार आहे. आणि ती त्याला पत्र 2 अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ते धन्य आशा प्राप्ती म्हणजे
आपला थोर देव व तारणारा असा जो प्रभू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहतात ते धन्य आहेत, ते आनंदित होणार आहेत. हे सर्व क्लेश हे कष्ट संपून आमची दृष्टी त्या स्वर्गीय वतनाकडे आहे. काही लोकांसाठी वाट पाहणं आनंदाचं आहे, आमच्यासाठी आनंदाचं आहे. तर काही लोकांसाठी इब्री लोकांपत्र 10 अध्याय आणि 27 वचनात लिहिलं आहे, न्यायाची आणि विरोधास गिळंकृत करीत अशा अग्नीच्या भडकणाऱ्या ज्वालांची भयंकर धास्ती त्यांना आहे. संकट, अग्रीचा सरोवर, देवाचा न्याय, कोणत्या समूहामध्ये आपण आहोत? प्याले दरबार आणि आचार्य. एका दया झाली, एकाचा न्याय, एक आनंद प्रकट करत आहे, एक दुःख आणि क्लेश आणि यातना विचार करून करून त्याची स्थिती तशी झाली आहे. आणि म्हणून मत्ते 24 आणि 44 मध्ये आहे, तुम्हीही तयार व्हा, तुम्हीही तयार व्हा, नसेल तर व्हा, नाहीतर आचाराप्रमाणे क्लेशामध्ये येशू जर निघून गेला आणि आम्ही गेलो नाही तर आचारासारखी अवस्था होईल, फक्त मरण. पवित्र शास्त्रामध्ये सर्वात शेवटची प्रार्थना कोणती माहिती आपल्याला? पोहोचलेच नाही आपण त्या शेवटच्या पानावर, आम्ही तर पहिलेच उघडले. काय वाचा शेवटची प्रार्थना? मग ते म्हणतो तुम्ही तयार व्हा. काय लिहिलं आहे शेवटची प्रार्थना? शेवटचं वचन 20 आणि 21. ये प्रभु ये, ये प्रभु ये, लवकर ये. ही शेवटची प्रार्थना आहे पवित्र शास्त्रातली. आमच्यात अजून पहिल्याच बाकी. कोणत्या संमत आहोत आम्ही? आचार्य किंवा प्याले दरबार? 41 उत्पत्ती 41 आणि 14 लवकर वाचूया. मग फारोने योसेफास बोलावणे पाठविले, तेव्हा त्याला तत्क्षणी बंदीखान्यातून बाहेर आणले आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारो पुढे आला. जेव्हा प्रभू प्याले दरबार तुरुंगातून सुटला तेव्हापासून योसेफ आपल्या सुटकेची वाट पाहत. त्याला वाटलं होतं की जे सर्व स्वप्न मी सांगितलं आणि मग तो सुटेल, प्याले दरबार बाहेर जाईल, तो पदावर परत नेमला जाईल, मग तो माझी शिफारस फारोकडे करेल आणि मग फारो मला सोडवेल. पण असं काय झालं नाही. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले, वर्ष गेले, याला काही आठवणच नाही योसेफाची. इथे एक धडा आम्हाला चांगला योसेफाच्या जीवनातून पाहायला मिळतो, ते म्हणजे मनुष्यावर भरोसा ठेवून व्यर्थ काही उपयोग नाही. त्या प्याले दरबाराला आनंदाची बातमी दिली, त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला, हा सुटला, जे बोलला तेच झालं, बरोबर सगळं घडून आलं, पण हा विसरून गेला त्याला. हा बिचारा तुरुंगात आणि हा मस्त आपल्या पदावर सगळ्या सुख सोयी भोगत आहे. मनुष्यावर भरोसा ठेवणं, त्याच्यापासून अपेक्षा, मदतीची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. देवाचं वचनच सांगतं, मनुष्याला जो आपला भाऊ करतो तो शापित आहे. म्हणून आमची भिस्त, आमचा भरोसा केवळ फक्त देवावर ठेवण्यासाठी स्वतः देव सांगतो. एक गोष्ट परमेश्वर देखील योसेफामध्ये पाहू इच्छित होता की तो प्याले दरबार त्याला विसरला, त्याविषयी योसेफ तक्रार करतो का? त्याच्यामुळे योसेफाच्या मनात राग येतो का? द्वेष येतो का? परंतु असं काही झालं नाही. तो म्हणू शकला की बेउपकारी माणूस आहे, आम्हाला विसरून गेला.
एक गोष्ट या ठिकाणी स्वप्नदर्शी योसेफामध्ये दिसती. पहिल्या दरबाराचं स्वप्न त्यांनी सांगितलं, 3 दिवसात ते पूर्ण झालं. सांगितलं ते झालं. परंतु योसेफाला जे स्वप्न देवाने दाखवलं ते काय 3 दिवसात पूर्ण झालं नाही. जेव्हा त्याला स्वप्न दाखवलं तेव्हा तो 17 वर्षाचा होता. आणि जेव्हा तो अधिकारी झाला तेव्हा तो 30 वर्षाचा होता. एवढा मोठा गॅप त्याचं स्वप्न पूर्ण व्हायला पहिल्या दरबाराचं 3 दिवसात झालं. पण ह्याच एवढा मोठा काळ गेला. यशाया 30:18 दिलाय, परमेश्वर तुझ्या प्रसन्न होण्यास विलंब लावी, तुझ्या कृपा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर तुझ्या प्रसन्न होण्यास विलंब लावे आणि तुझ्या करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. का? जिथे तिथून आम्हाला आशीर्वाद करू शकत. उच्च स्थानी आरूढ होण्याची काय गरज आहे? कारण तेवढं मोठं प्रतिफळ त्याला आम्हाला द्यायचं आहे. विलंब यासाठी लागलेला आहे. धीराने वाट पाहणं महत्वाचं आहे. इब्रानिपत्र 6 अध्याय 12 वचन, 10 अध्याय 36 वचन मध्ये दिलेल्या सगळ्या गोष्टी आपण घरी जाऊन त्या वाचू शकतात. वेळ अभावी मी त्या सांगू शकत नाही. लवकर जाऊया. 41 आणि 8. सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडितांना बोलविले. फारोने आपली स्वप्ने त्यास सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. वाट पाहणं फार महत्वाचं आहे. प्रथम परमेश्वर संधी, प्रयत्न करण्याची संधी पाप्यांना देतो. सकाळी फारोचे चित्त व्यस्त झाले, पण त्यांनी मिसर देशातील अवघे ज्योतिष आणि पंडित यांना बोलवलं. पण त्या कोणालाही त्या फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगता येईना. चांगले विद्वान बोलवले, जादूटोरी करणारे बोलवले, पण कोणालाही स्वप्न सांगता आलं नाही. पहिले देव संधी नेहमी पाप्यांना देतो, जगीत लोकांना देतो, ज्यांचा नाश होणार आहे त्यांना देतो. बघा, नंतर संधी त्याच्या लोकांना देतो. येथे जेव्हा फारोला स्वप्न पडलं तेव्हा त्याचं भाषांतर करण्यासाठी कोणाची तरी गरज होती. देव कशा रीतीने काम करतो का? स्वप्नापैकी सांगतो की त्याचं भाषांतर होईना. योसेफाशिवाय कोणानेच होणार नाही. आणि मिस्र देशातील तांत्रिक बुद्धिमान लोकांना त्यांनी बोलावलं, पण त्या कोणाला जमलं नाही. नंतर योसेफाला बोलवलं, त्यांनी सांगितलं. नबुकदनेस्सर आणि बेलशास्सर यांनाही स्वप्न पडलं आणि त्यांनीही त्या देशातील मांत्रिक, तांत्रिक, सगळे बुद्धिजीवी बोलविले, पण कोणालाही सांगता येईल. दानियेलला त्यांनी सांगितलं. कायीन हाबेल पहिला यज्ञ कोणाला करायला लावला? कायीनाला मिळाली संधी, पण देव काही प्रसन्न झाला नाही. मग हाबेलाला मिळाली, देव प्रसन्न झाला. प्रथम राज्य करण्याची संधी शौलाला मिळाली, नंतर दाविदाला मिळाली. दुसरी आग उतरवण्याची संधी पहिली बालाच्या मूर्ती पूजकांना दिली. नाचा, दिवसभर नाचा, प्रयत्न करा, कोण तुमचे देव आहे त्यांना बोलवा. पहिले संधी त्यांना दिली. काय इजा करून जखमीवर पडून गेले, काय आग आलीच नाही. मग एलियाला मिळाली. काना गावाच्या त्या लग्नामध्ये पहिला साधारण द्राक्षरस वाढण्यात आला आणि नंतर उत्तम द्राक्षरस वाढण्यात आला. आज या जगावर पापी लोक राज्य करत आहेत. म्हणून आम्हाला वाट पाहावी लागेल. वाट
पाहणारे धन्य आहे. नीती 8:34, एशिया 30:18, लूक 12:36 आणि 37. लवकरच आम्हाला राज्य करण्याची संधी मिळणार आहे 1000 वर्षाच्या काळात. आज या जगात पापी लोक सत्ता गाजवत आहे. आम्ही गाजवणार आहोत 1000 वर्ष त्या गौरवी राज्यात. ती संधी आम्हाला, पण दुसरी संधी आम्हाला आता नाही. मग फारोने योसेफाला बोलावले, पाठवले. तेव्हा त्याला तक्षणी बंदीगृहातून आणले आणि तो आपले मुंडन करून वस्त्रे बदलून फारो पुढे उभा राहिला. 41 आणि 14 वचन वाचलं. योसेफ शेवटला पण त्या ठिकाणी क्लिअर करत आहे मी. योसेफाला जेव्हा बोलवलं, पाठवलं, फारोला आठवण झाली त्याचं स्वप्न. आता कोण सांगणार? मग योसेफाला बोलवलं, तेव्हा आठवण झाली. तेव्हा योसेफ कसा आला? त्याचं मुंडन करून आणि वस्त्र बदलून आला. काय अर्थ बोध आम्हाला मिळतो? या जगिक राजा पुढे जाण्यासाठी एवढी तयारी, तर स्वर्गीय राजा पुढे जाण्यासाठी आम्हाला किती तयारी करावी लागेल? अहो, खासदार, आमदार यांना जर आपल्याला भेटायचं असेल तर आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्याशिवाय आपल्याला बिलकुल पण देणार नाही. तर काहीतरी पैसे लावावं लागतं. ठरलीच तर खूप आम्हाला व्यवस्थित सांगावं लागतं. त्यातल्या त्यात मुख्यमंत्री, त्यातल्या त्यात पंतप्रधान तर शक्यच नाही. मग जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, त्याच्या समोर यायला आम्हाला काही तयारी करावी लागत नाही का? आम्हाला समजा मुख्यमंत्र्यांनी दिलीच वेळ, एखादी मुख्यमंत्री बसले ना, आपण नंतर एक अर्ध्या तासाने हळू चालू तर काय म्हणायचं? त्याला पाठवून द्या परत, ह्याला भेटायचं नाही, तुमची अपॉइंटमेंटच कॅन्सल करेल. आमचा राजा, आमचा प्रभू, त्याच्या वेळेमध्ये आम्ही किती तयारीने, त्या आवेशाने, त्या आनंदाने आहोत, पण आम्ही येत नाही. त्या जगिक राजाला भेटण्यासाठी योसेफ मुंडन करतो आणि नवीन वस्त्र घालून येत आहे. जुन्या करारामध्ये निर्गम 19:10-11 दिला आहे की परमेश्वर खाली उतरून त्यांना भेटण्यासाठी यायचा. तेव्हा इस्रायल लोक काय करायचे? त्यांचे कपडे धुवून स्वतःला पवित्र करत. निर्गमाचं पुस्तक 19 अध्याय 10-11 मध्ये लिहिलं आहे. कोणाला वाचता आलं तर वाचा. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावे. तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाई पर्वतावर उतरेल. तिसरा दिवस जेव्हा परमेश्वर भेटायला येणार, त्याच्या 3 दिवस आधी एवढी तयारी. कपडे धुवायचे, स्वच्छ, पवित्र व्हायचं. तेव्हा प्रतिकात्मक रीतीने गोष्टी होत्या. कपडे स्वच्छ धुवायचे. या ठिकाणी योसेफ या जगिक राजा आपल्याला भेटायला देखील कपडे दुसरे घालून येते, नवीन कपडे घालून येते. असं कोणी येड्या गबाळ्यासारखं राजाला भेटायला येऊ शकत नाही. आपण देते दोनच बाहेर. ही देवाची आज्ञा होती. जेव्हा देव सिनाई पर्वतावर भेटायला यायचा लोकांना, तेव्हा लोकांना 3 दिवस तयारीला. 3 असं झालं तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आम्ही तयारी करायला पाहिजे देवाला भेटायला यायची. इथे तर रविवारी द्यायचे अजून आपले. तीन दिवस कपडे स्वच्छ धुवावे लागत देवाला भेटायसाठी. असे कोणी कधी कसे येऊ शकत नाही. तो पवित्र आहे, आम्ही पवित्र असावं त्याची इच्छा आहे. काही लोक उपासनेसाठी स्वर्गीय राजाला भेटायला मले आध्यात्मिक वस्त्र घालून येतात, जे देवाला मान्य नाही. या वस्त्रावर जो झगा आम्हाला दिला आहे, पांढरा शुभ्र झगा आम्हाला दिलेला आहे तारणाचा, त्याच्यावर कोणते डाग आहेत? गर्भाचे आहेत,
मत्सराचे आहेत, भावाभावाविरुद्ध बोलून एकमेकांना खून केलेल्याचे आहेत, क्षमा न केल्याचे आहेत, प्रीती न करण्याचे आहेत. असे मलिन वस्त्र घालून आम्ही देवासमोर येऊ शकत नाही. आमच्या प्रार्थना मान्य होणार नाही, आमची आराधना मान्य होणार नाही, आमची स्तुती मान्य होणार नाही, आमचं काय मान्य होणार नाही, आमचे आशीर्वाद देखील मिळणार नाही जर असे मळकट घाणेरडे कपडे आध्यात्मिक रीतीने सोडून जर आपण इथे येत आहोत तर. देवाला भेटण्यासाठी आमचे कपडे स्वच्छ असावेत, तो तारणाचा झगा शुभ्र असावा अशी त्याची इच्छा आहे. 3 दिवस इस्रायल लोक स्वतःला स्वच्छ करवले. 3 दिवस. येशया 64:6 मध्ये लिहिलं आहे, आपली सर्व धर्मकृत्य देवापुढे घाणेरड्या वस्त्रासारखी आहेत. लूक 18:11 आणि 12 मध्ये जो परुषी मंदिरात प्रार्थना करायला गेला त्याने त्याच्या धार्मिकतेविषयी खुशाकी मारली म्हणून देवाने त्याला नीतिमान ठरवले नाही. देवासमोर जेव्हा आम्ही येतो, देवा समागमे जेव्हा बसतो, उभे राहतो, येतो, जे काही करतो, आम्ही स्वच्छ असावे. काही लोक बंदीगृहातील बंधनातील वस्त्रासह येतात. योसेफ तसा आला नाही, बंदीगृहातून तो येत आहे राजाला भेटायला. जसा ज्या वेशामध्ये, ज्या ड्रेसमध्ये होता, ज्या कपड्यांमध्ये होता, तसा आला नाही. आम्ही देवाला भेटायला येताना आध्यात्मिक रीतीने बंदिवानात असलेले कपडे, बंदीगृहात असलेले कपडे म्हणजे पापाने मलिन झालेले कपडे, दुःखी अंतःकरणाचे कपडे, हे जर घालून येतो तर राजा आपला स्वीकार करणार नाही. राजाला भेटण्याच्या आधी तयारी करण्याची गरज आहे. तयारी करण्याची गरज आहे आणि मग आम्हाला आशीर्वाद मिळेल. योसेफाने कपडे तर बदलले, पण बरोबर त्यांनी काय केलं? मुंडन केलं. मुंडन म्हणजे पूर्ण केस काढून टाकले त्यांनी. का? काय गरज? राजाने सांगितलं का केस काढून? का? मुंडन करणं पवित्र शास्त्रात म्हणजे पवित्र होणं. पवित्र होणं. राजाला भेटायला नवीन वस्त्र आणि मुंडन, पवित्रीकरण, शुद्धता, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. देवाच्या सानिध्यात आल्यानंतर आपण धुतले जाऊ, पवित्र होऊ असं समजणं चुकीचं आहे. इथे येण्याच्या आधी व्हायचं, इथे आल्यावर नाही. जर आम्ही पूर्ण तयारीने येत नाही तर आमच्यासाठी आणि बसलेल्या सर्वांसाठी अडथळा. एखादा घाणेरडा भिकारी रस्त्यावरून वर्ष कपड्याने धुतलेला येऊन शेजारी बसाल का? आपण बसू शकत नाही. इतकी दुर्गंधी आणि किळस पाहण्या सगळ्या त्या गोष्टी आम्ही बसू शकणार नाही, उठून जाईल. आता आध्यात्मिक रीतीने चेक करूया. वर्ष झाली घाण मी घेऊन फिरत, दुर्गंधी मी घेऊन फिरत आहे. राजाच्या सानिध्यात येण्यापूर्वी आपले हृदय शुद्ध असले पाहिजे. लग्नाची वधू लग्न मंडपात आल्यावर तयार होत नाही, इथे येऊन तयार होत नाही. संध्याकाळी लग्न असेल तर फार सकाळपासून ब्युटी पार्लर मध्ये बसलेले. आम्ही एका मागणीत गेलो आता पाकडे 2:30 वाजता. असे अनुभव आहे. नुसते बसलेले लोक कंटाळून गेले की वधू काय येतच नाही, आणि आधी तर ओळख इतकी गोरी दिसते. जे आम्ही काल पाहतो ती आज वेगळीच असते. का? इतकी तयारी लग्नासाठी. ती वधू इथे मंडपात येऊन तयारी करत नाही, खूप आधी तयारी करते. मग आम्ही इथे आल्यावर तयारी करणं व्यर्थ आहे. इथे येण्याच्या आधी आम्हाला तयारीची गरज आहे. जर आम्ही इथे येऊन ऐन टायमाला जर तयारी करणारे असणार तर आमचं काहीच गॅरंटी नाही वरासोबत आमचं लग्न. राजाने योसेफाला अचानक बोलविले. काय पूर्वसूचना नव्हती. आमचा राजा अचानक येणार आहे, कोणाला पूर्वसूचना नाही.
योसेफाला वाटले नसेल की आपल्याला बोलवण्यात येईल, त्याच्या मनात आले नाही, अशा वेळेस राजाने त्याला बोलविलं. मार्क 13 आणि 35 मध्ये लिहिलं आहे, ते सकाळ दुपार की रात्री असणारे आपल्याला सांगता येणार नाही. निवडलेले लोक झटकन उचलले जाणे हे गुप्त आगमन आहे, म्हणून आपण सतत जागृत राहून वाट पाहिली पाहिजे. कधी येईल आमचा राजा आम्हाला माहिती नाही. तो आल्यावर सुटकेचा भरून काय फायदा आहे, तो निघून जाईल त्या 5 मूर्ख कुमारांपेक्षा. म्हणून जागृत राहणे, आतुरतेने वाट पाहणे, तुतारेच्या वाणीची वाट पाहणारे. थेसलोनिकरांचं पहिले पत्र 5 अध्याय 2 वचनातील प्रभूचा दिवस चोरासारखा येणार. पृथ्वीवरच्या लोकांना तो दिवस पाशासारखा असेल, पाशासारखा भयंकर आहे. आणि म्हणून लोक 21 आणि 34 मध्ये लिहिलं आहे, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आगाशीपणा, दारूबाजी, संसाराची चिंता यांनी तुमचे अंतःकरण भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. पाश म्हटले प्रभूचा दिवस येण्यास. नोहाच्या काळात असंच होतं. मत्ती 24:37 पासून 39 प्रमाणे नोहाच्या काळामध्ये काय झालं? लोक खात होते, पीत होते, झाडं लावत होते, घर बांधत होते, विकत होते, खरेदी करत होते, लग्न लावत होते. जलप्रलय कधी आला त्यांना कळालंच नाही. जेव्हा कळालं तेव्हा उशीर झाला. भरपूर गोष्टी आहे योसेफाच्या जीवनातून आम्हाला शिकण्यासारख्या. योसेफाच्या जीवनातून देव आम्हाला ही आठवण करून देत आहे. सर्व स्थिती, किती वाईट गोष्टी असतील त्या आम्हाला विसरण्यासाठी, मनापासून क्षमा करण्यासाठी, सार्वकालिकतेमध्ये जाण्याची तयारी करण्यासाठी, खोल पवित्रीकरण स्वतःच करण्यासाठी योसेफाप्रमाणे आपण सदैव तयारीत राहावं. एक शब्द बिचारा बोलला नाही, कोणा दोषारोप लावले नाही, कोणा विरुद्ध तो बोलला नाही. अन्याय झाला, लोकांची स्वप्न सांगितली ते त्याला विसरले, तो बोलला नाही. पण जेव्हा त्याला भेटण्याची राजाला संधी आली, तो आपले वस्त्र नवीन आणि आपलं मुंडन करून तो राजासमोर गेला. आधी आपण जेव्हा देवाला भेटायला येतो, आपण तयारीत या, वेळेत या. योसेफाच्या जीवनात बरोबर प्रभू आपल्याला आशीर्वाद देतो. त्याप्रमाणे जगण्यास, त्याप्रमाणे करण्यास सहाय्य करू. प्रार्थना आपण प्रभूच्या करूया. त्यावेळेस आम्ही प्रार्थनेत जाणार आहोत. त्यानंतर प्रभूची शिकवलेली प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊन सुगंध देव हे गीत गाऊन आणि शांतीने एकमेकांना भेटून आपण प्रार्थना करूया. स्वर्गीच्या जिवंत देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. योसेफ जो ख्रिस्तासारखा, ख्रिस्ताचा नमुना आहे प्रभू, आम्ही देखील ख्रिस्त स्वरूप असावं अशी तुझी इच्छा आहे. ज्या ज्या गोष्टी योसेफाच्या जीवनात घडल्या त्या त्याला उंच करण्यासाठी होत्या. तो घाबरला नाही, त्याने हिंमत सोडली नाही, त्याने धीर सोडला नाही, परंतु तुझ्यावर अवलंबून विसरून राहिला. त्या काळात कोणत्या प्रकारचं देवाचं वचन, कोणी पाळक उपदेशक, कोणी बायबल स्टडी घेणारे नसताना देखील इतक्या चांगल्या रीतीने त्याने आपलं जीवन व्यतीत केलं. आज आमच्याकडे सर्व गोष्टी असताना आम्ही हेतू पुरस्कार पुष्कळदायक गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहोत. येशू ख्रिस्त येण्याचा दिवस जो पाशाप्रमाणे आहे, भयभीत करणारा असेल पुष्कळांसाठी. प्रभू तो आमच्यासाठी आनंदाचा होऊ दे, आमच्यासाठी आशीर्वादाचा होऊ दे. ती तयारी प्रभू आम्ही करावी, आम्ही आमची वस्त्र बदलावी, आम्ही आमचं मुंडन करावं आणि तुला भेटण्यासाठी आम्ही तयारी द्यावं, वेळेत द्यावं. आणि इथे आल्या प्रभू आम्ही शुद्ध असावं, आधीच असावं, इथे आल्यावर नाही. आणि या गोष्टी प्रभू आज तू आम्हाला दाखवल्या समजू द्या, म्हणून देखील तुझा आभार मानतो. शहादा ख्रिस्ती मंडळी आज तू उपस्थित असलेले आम्ही सर्व परत एकदा स्वतःला तुझ्या हातात देत आहोत, यासाठी की प्रभू योसेफासारखा आम्हाला घडेल, ख्रिस्तासारखं आम्हाला तू घडेल. आमची प्रार्थना प्रभू ऐकली म्हणून तुला धन्यवाद. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू आहे. आपण आपल्या जागेवर उभं राहणार आहोत.
बोलणे शिकवले प्रार्थना. त्या आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही अन्यायास चुकलो, तसेच तू आमची गुन्हे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांबरोबर, एसी चर्च एसी बरोबर, देवाचं निवडलेले इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.